लेखक सिद्धार्थ कांबळे लिखित वंचितचे राजकारण एक मुक्त चिंतन या पुस्तकाचं प्रकाशन आज राजर्षी शाहू स्मारक भवन इथं आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ लेखक ज.व्ही. पवार यांच्या हस्ते बार्टीचे संशोधन अधिकारी डॉक्टर संभाजी बिरांजे, वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉक्टर क्रांती सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड मत व्यक्त केलं। सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर आज निष्ठा धुळीला मिळाली आहे। निष्ठेत आणि विष्ठेत फारसा फरक राहिलेला नाही। पुस्तक वाचल्याशिवाय समाज वाचणार नाही। पुस्तक लिहिणारा, वाचणारा आणि विकणारा आंबेडकरी हा एकच समाज आहे। सध्या देशासमोर संघ की संविधान हा एकच प्रश्न उरल्याचं पवार यांनी सांगितलं। लेखक सिद्धार्थ कांबळे यांनी वंचित समाजाच्या राजकीय संघर्ष आणि प्रवासाची मांडणी पुस्तकात केल्याचं सांगितलं। देशातील राजकीय रचना ही सामाजिक रचनेवर आधारित आहे। समाजात अजूनही जातीय विषमता असल्यामुळं वंचित समाजाचे स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारण अत्यावश्यक असल्याचं कांबळे यांनी सांगितलं। यावेळी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अलोक जत्राटकर, वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉक्टर क्रांती सावंत, प्राध्यापक डॉक्टर संभाजी बिरांजे यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमात लेखक कांबळे यांच्यासह त्यांच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सेवानिवृत्त अधिकारी मदन पवार, प्राध्यापक रविराज कदम, डॉक्टर अमर कांबळे, जे.के. गायकवाड, प्रकाश जावळे, अतुल बहुले, संदीप कांबळे, विवेक भंडारे, श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते।